बऱ्याच वेळेला आपापली कामं आपापल्या हातात चालू असतात. रुटीन आपलं जे आहे किंवा ज्या काही आपल्या ऑर्डर द्यायच्या असतात त्या. आणि मध्येच बघा काही लोकं असे येतात, की आता मी आली आहे आणि लागले हाती माझं काम करून द्या. म्हणजे अर्जंटची गरज नसतानाही आपलं हातातलं काम सोडून त्यांचं काम आपण करावं असं त्यांना वाटतं. आता अर्जंट असेल तर विषय वेगळा आहे. पण या ज्या मॅडम आल्या होत्या, त्यांचं म्हणणं असं होतं, "द्या ना मला प्लीज हे करून. एकतर घरातनं मला बाहेर येऊ वाटत नाही. पावसामुळे नको नको होतं आणि आता आली आहेस तर म्हटलं तुमच्याकडून लागल्या हाती काम करून येईल." त्यांचं म्हणणं बरोबर आहे त्यांच्या परीने. पण आपल्या हातातलं काम जे आहे ते आपल्याला मात्र करणं, कंप्लीट करणं खूप महत्त्वाचं असतं ना. असंच काहीतरी आज झालं. हा ड्रेस मी करतीये आणि हा ड्रेस शिवता-शिवता म्हटलं बाकीच्या गोष्टीसुद्धा माझ्या आज प्लॅनिंगमध्ये होत्या आणि म्हणतात ना आपण प्लॅनिंग केलं की ते काही पूर्णत्वाला जात नाही. माझ्याशी बऱ्याच वेळेला असं होतंच, की आपण काहीतरी प्लॅन केलेलं असतं, मनामध्ये काहीतरी योजलेलं असतं, की ही कामं आज उरकायची, ही ऑर्डर आज कंप्लीट करायच्या विदाऊट डिस्टर्बन्स. पण त्यावेळेला सुद्धा बऱ्याचदा हातातलं काम बाजूला ठेवून बाकीचीच कामं करत बसतो आपण. जे आपण प्लॅन केलंय, जे आपल्याला पूर्ण करायचं आहे, जे आपल्याला आज करायचं होतं, हे राहतं बाजूलाच आणि तिसरंच काहीतरी आपल्याला अनपेक्षित समोर येतं. आता हा जो टॉप आहे, ह्याचं ॲडजस्टमेंट माझं चाललं होतं हाईटसाठीचं. आता हे हाईट कशी वाढवली, काय वाढवली तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल ना, तर मला तशी कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आता हे बघा क्लायंट जे आलं होतं ते टॉप ऑल्ट्रेशनला आलेले. 3 टॉप घेऊन आले होते. तर हातातला टॉप ठेवला बाजूला. मग काय करणार? कारण समोर त्या काउंटरला उभं राहिल्या. जायचंच नाव घेत नव्हत्या. काही टॉपला डबल टिपा होत्या, काही टॉपला फिटिंग होतं, काही टॉपला टक्स होत्या, तर काही टॉपला खालून उंची कमी करायची होती. आता हे सगळं काम मी कारागीरसाठी ठेवते. म्हणजे माझा वेळ तितकासा वाचतो, तो मला बाकीच्या कामामध्ये यूज करता येतो. पण कारागीर आज नव्हती आणि हे ऑल्ट्रेशनचं सगळं काम मला करावं लागलं. आता हे जेवढं काम करण्यात माझा वेळ गेला, तेही आत्ता या कामाची गरज नसताना. हे काम का करावं लागलं मला लागले हाती? तर क्लायंटला वेळ नव्हता किंवा त्यांना पुन्हा पावसात यायला नको वाटत होतं. हे 2 टॉप झालेले आहेत. तिसरा टॉपसुद्धा टक्स मारून झालेला आहे आणि माझं काम होईपर्यंत मॅडम मस्त गप्पा मारत उभं राहिलेल्या आहेत. द्या ना, प्लीज ना म्हणून. आता काय करणार? कॉलेज गोईंग मुले आहेत त्याच्यामुळे पर्याय नसतो. आपल्यालाही करावं लागतं. अशा-अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या ॲडजस्टमेंट. सो बिझनेस करताना कुठल्या गोष्टीचं प्लॅनिंग कराल ते पूर्ण कधी होईल, किती होईल हे सुद्धा खूप कठीणच असतं नाही का ठरवणं.